हिंगनघाट के टेक्नोघाट स्कूल ऑफ प्रोमिंग मास्टर कॉलोनी में रोबोटिक्स प्रदर्शनी का आयोजन किया गया। इस 4 दिवसीय प्रदर्शनी का समापन 19 मई को किया गया। प्रदर्शनी के माध्यम से छात्रों को नई टेक्नोलॉजी के बारे में जानकारी दी गई। इस रोबोटिक्स प्रदर्शनी का उद्घाटन निदेशक सचिन बेरडे के हाथों रिबन काटकर किया गया। वहीं प्रदर्शनी का समापन 19 मई को किया गया। कार्यक्रम की शुरुआत दीपक बर्डे, ममता धपकास, अतुल तायडे, अक्षय कुम्हारे के मार्गदर्शन में की गई। प्रदर्शनी के माध्यम से छात्रों को नई टेक्नोलॉजी के बारे में जानकारी दी गई। 16 से 19 मई तक आयोजित इस 4 दिवसीय प्रदर्शनी के दौरान कृषि उपज बाजार समिति के एडवोकेट सुधीर कोठारी, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के महासचिव अतुल बांदिले, पूर्व विधायक राजू तिमांडे ने प्रदर्शनी को भेंट दी। इस रोबोटिक्स प्रदर्शनी को छात्रों और पालकों की ओर से अच्छी प्रतिक्रियाएं मिली है। हा एक नवीन इनिशिएटिव्ह वाटला मला की ज्यामध्ये आम्ही हिंगणघाटमध्ये असं कधी या प्रकारच्या या लेवलवर प्रोग्राम झालेला नाही। आपल्या विद्यार्थ्यांना नवीन टेक्नॉलॉजी काय असते, IoT काय आहे, त्याचा आपण आपल्या भविष्यामध्ये करिअरमध्ये कसा वापर करून घेऊ शकतो हे सांगण्याची खूप गरज आहे। म्हणजे मुलांना जर आपण 8वी पासून जर त्यांना सवय लावली, त्यांना शिकवलं की टेक्नॉलॉजी काय असते आणि त्याचा रिअल लाईफमध्ये काय यूज आहे, तर हा त्यांच्यासाठी एक करिअर चूज करण्यात, त्यांना आपले पाथ ठरवण्यात खूप हेल्पफुल होणार। तर मी यासाठी मला वाटते की हा खूप चांगला एक टेक्नोघाटने आणि सचिन सरांनी हा इनिशिएटिव्ह घेतला, त्याबद्दल मी त्यांचं कौतुकच करणार आणि ते कौतुकास्पदच बघा। स्टुडंटकडून प्रतिसाद म्हणजे आता जसं मी ऐकले की 100+ स्टुडंट्स आतापर्यंत व्हिजिट करून गेले आणि हिंगणघाटसारख्या छोट्या शहरात आपण असा इनिशिएटिव्ह घेतो, त्यामध्ये 100+ स्टुडंट्स, इंजिनिअरिंग स्टुडंट्स सोबत जे आपलं ज्या मुलांकरिता हा स्पेशल प्रोग्राम डिझाईन केला 6वी ते 10वी पर्यंत, तर त्या मुलांचा पण चांगला प्रतिसाद येत आहे। तर माझ्या मताने तर प्रतिसाद ज्याचा विचार केलेला आहे त्यानुसार चांगलाच आहे। नागपुर समय, गली से दिल्ली तक।